सर्व फिक्सर ओएसडींना रोखल्याबद्दल फडणवीसांचं अभिनंदन संजय राऊत यांनी केलंय। माझ्याकडे सगळी नावं आहेत, सर्व मंत्री शिंदेंच्या पक्षातीलच आहेत। मंत्रालयातील ओएसडींवरून संजय राऊतांनी शिंदेंच्या शिवसेनेवर आरोप केले आहेत। फिक्सरची जी नावं आहेत ती सगळी शिंदेंच्या शिवसेनेतील असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलंय। माहितीप्रमाणे हे सर्व मंत्री हे शिंदे गटाचे आहेत, म्हणजे अमित शहांच्या पक्षाचे आहेत, हे त्यांच्याच पक्षाचे आहेत। शिंदेंचा पक्ष अमित शहांचा पक्ष आहे। हे सगळे फिक्सरची जी नावं आहेत ही शिंदे गटाकडून मंत्र्यांकडून गेलेली सगळे। तसं नसेल तर माननीय मुख्यमंत्र्यांनी किंवा राज्याचे जे प्रशासकीय प्रमुख आहेत त्यांनी ते जाहीर, मी नावं देईन ना, माझ्याकडे नावं 16 जणांची आहेत, 16च्या 16। पण ह्या सगळ्यांचे जे फिक्सर पीए आणि ओएसडी होते त्यांना रोखल्याबद्दल आणि महाराष्ट्राचं संभाव्य नुकसान टाळल्याबद्दल मी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं अभिनंदन करतो। अत्यंत कठोर निर्णय ते घेत आहेत। जरी आमच्यात राजकीय मतभेद असले तरी राज्याच्या हिताच्या घेतलेल्या अशा निर्णयांना आम्ही पाठिंबा देतो। तर संजय राऊत हे आकाशातून उतरलेलं विमान असल्याचं धैर्यशील माने यांनी म्हटलंय। राऊत दिल्लीत काय दिवे लावतात हे माहिती आहे। धैर्यशील मानेंनी संजय राऊतांना टोला लगावलाय। संजय राऊत साहेब हे आकाशातनं उतरलेलं विमान आहे, ज्यांचं कधी काय साक्षात्कार होईल काय सांगता येत नाही आणि ते रोज उठून एखादी आकाशवाणी करत असतात। आज संजय राऊत साहेब दिल्लीमध्ये काय दिवे लावतात ते आम्हा सर्वांना त्या ठिकाणी माहिती आहे। त्यामुळे राऊत साहेबांनी बाकी शिवसैनिकांची कळ काढू नये। आज बाळासाहेबांच्या विचाराची शिवसेना हे एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून पुढे चालली आहे। राऊत साहेबांनी उरला सुरलेला पक्ष सुद्धा संपुष्टात काढायचा कदाचित निर्णय हातामध्ये घेतला असेल। त्यामुळे आज राऊत साहेब जे बोलतायत ते वारंवार बोलले की आणि 4 माणसं आमच्याकडे वाढतायत।